चला मॅचला लगेच या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. पंचांना विनंती राहील कारण ऑलरेडी आपण थोडेसे लेट आहोत आणि आता लवकरात लवकर या ठिकाणी मॅचला पण सुरुवात करायची आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्या भेटीला येतोय. मॅच ऑन. पहिला बॉल यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी टाकण्यात आला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू होता. अंपायर सिग्नल बाईट बॉल आणि आता पहिली अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. भूमी 11 कुंदे संघाच्या खात्यामध्ये जॉईंट होते. राजेश भुईर मॅन फ्रॉम मालेगाव एक ऑफिशियल पंच आणि या ठिकाणी आपण पाहतोय दर्जेदार खेळाडू सुद्धा आहेत. त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. हो यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वाईड इज लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पार 4. अंपायर सिग्नल षटकार आलेला आहे. ओके असं वाटलं की एक टप्पा पडल्यानंतर हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला परंतु ऑलरेडी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच होता. पहिले षटक प्रगतीपथावरती प्रणित पाटील या गोलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघालाय. पुढे एकदा आपण पाहतो जाऊ दिलं चेंडूला. एक्स्ट्रा अतिरिक्त धाव मिळेल. वाईटच्या रूपानं संघाची टोटल 8 या अंकावरती आहे. खेळाचं पहिलं सत्र 5 षटकांची मॅच आपण पाहतो आणि आता 2 बातब्बर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एका बाजूला कल्याण ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आणि आता कबरच्या दिशेने कबा पॉईंटला आपण पाहतोय. चेंडू उडवण्याचा प्रयत्न पॉईंटमध्ये चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. पंचांच्या बरोबर डाव्या बाजूला हा चेंडू अडवण्यात आलाय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकती आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. अत्यंत सुंदर स्पर्धा. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान 70 स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा शशिकांत लोंगले यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. एकच धाव मिळेल. सिंगलवरती समाधान. 1-1 धाव आणि एका धावेने संघाचा धावफलक पुढे जात असताना पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत आणि अत्यंत दर्जेदार खेळ दोन्ही टीमचा आपण बदलापूर नगरीमध्ये नेहमीच पाहिलेला आहे आणि आता तसाच खेळ या ठिकाणी करत असताना दोन्ही संघ. हो या ठिकाणी लाईन चांगली पाहायला मिळते. प्रणित पाटील पण पाहतोय समोरच्या एंडकडून गोलंदाजी हाताळत असताना राऊंड विकेटने चांगला चेंडू त्यांच्या वतीनं टाकण्यात आलाय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर आहे. ऑलरेडी 2 संघ पुढे सरकलेत. अदलान स्पोर्ट्स खोनी या संघाने नुकताच संग्राम 11 नितलस संघाला बीट केलं आणि त्या अगोदर आपण पाहिलं तर श्री 11 SBCC उमरोली संघाला बीट करत शिवशक्ती कडाव याही संघाने बाजी मारली आहे पहिल्या मॅचमध्ये. अगदी आपण पाहतोय जो ड्रॉ पहिल्यांदा रेग्युलर ज्या मॅचेस आहेत. एक षटक क्रमांक आपण पाहिलं. प्रणितचं पहिलं अत्यंत सुंदर होतं. बाखण्याजोगी खेळ त्यांनी केला. एक षटकार आल्यानंतर सुद्धा त्याने चांगलं कमबॅक केलेलं आहे. अतिशय सुंदर क्रीडानगरी आपण पाहतोय. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं ऐतिहासिक वैभवशाली क्रीडांगण आहे आणि त्यावरती चालू असलेली स्पर्धा सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी संपूर्ण बाडेश मेन टीमचं कौतुक करावं लागेल. संस्थापक अध्यक्ष सुनीलजी जाधव असतील, उपाध्यक्ष विनोदजी सोनावणे असतील, सचिव केतनजी जाधव, खजिनदार अभयजी सोनावणे, सह खजिनदार संतोषजी सोनावणे आणि त्यांना अगदी विशेष साथ लाभली आहे. मग गौतमजी सोनावणे असतील, आनंद सोनावणे, सिद्धेजी सोनावणे आणि तेजेजी जाधव या सगळ्या मॅनेजमेंट टीमचं आपण कौतुक करणार आहोत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज बाडेगर संघाच्या वतीनं षटक हाताळण्यासाठी कपिल आलेत. दिशा 11 शिवशक्ती वाडेगर, सुखदेव दादा मडवी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. बऱ्याच वेळेनंतर सुखदेव मडवी यांचा आमचा परिचय झाला. गेली कित्येक वर्ष आपण पाहतो क्रिकेटवरती ज्यांनी प्रेम केलं आणि
क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत सुखदेव दादा मडवी. षटक क्रमांक 2 मध्ये कपिल सचेत बॉलिंग ट्रॅकवरती. चला जास्त वेळ देऊ नका, पंचांना विनंती आहे, कारण 5 षटकांसाठी तुमचं टायमिंग सेट आहे. लक्षात असू द्या. टीम वाडेकर खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला ही महत्त्वाची सूचना आहे. स्विचिटच्या माध्यमातून बॉल चाललाय डीप पॉइंटला बीट करत. बॉल सीमा पार. आणखीन एक बार धाबा मिळतील. 4 धाबा धावफलकामध्ये आपण पाहतो. सचिनच्या बॅटमधून येतात. सुरुवातीला थोडंसं शांत खेळ पाहिला पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर आता दुधारी अस्त्र या ठिकाणी चालवत असताना पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडंसं बाहेर आलाय. अँगल क्रिएट करत असताना आपण पाहतोय नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने खासियत राहिली आहे राजेशजी. अगदी आपण पाहिलं तर वाडेकर संघ जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळत असतो तेव्हा तेव्हा आपण आवर्जून उल्लेख करतोय फिरकीचं माहेरघर जय जलेश्वर वाडेकर, परंतु आज दिशा 11 शिवशक्ती वाडेकर या नावाने संघ खेळतोय. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 मध्ये कपिल पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लगेच चेंडू अतिरिक्त स्वरूपात बाईट आला आणि आता डॉट बॉल पाहायला मिळतो. ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेगवान रीतीने मात्र पोहोचलेत. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर होती. अखेर अगदी आपण पाहतोय थोडेसे दूर राहिलेत आणि जमिनीवरती लँड होत असताना मिळतील धाबा 2 बॅटर सचिनला आणि त्याच्या साथीनं संकेत. 2 धाबा मैदानामध्ये आपण पाहतोय कंप्लीट करत असताना टीमची टोटल 2 ने पुढे जाईल. संकेतला चांगले संकेत द्यावे लागतील. सचिनला साथ द्यावी लागेल. मैदानामध्ये चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल वाडेकर संघाच्या अगेन्स्ट तर चांगलं क्रिकेट मैदानावरती खेळावं लागणार आहे. यावेळेस आपण पाहतो आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2 मध्ये आहोत. खेळाचं पहिलं सत्र कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. आज कॉमेंट बॉक्समध्ये राहुलजी चव्हाण यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. सोमनाथजी खाडे सर यांचा सुद्धा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि आता षटक क्रमांक 2 मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. कपिलला आपण पाहतोय व्यवस्थित दर्जेदार गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सातत्याने आउट स्विंग इन स्विंगर गोलंदाजी करत असताना दोन्ही बाजूनी वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. बडूनच त्या संघाला फिरकीचं माहेरघर म्हटलं जात आहे. अनेक स्पिनर या संघाकडे आहेत. धावसंख्या धापलकावरती 15 धाबा 15 रन्स लॉस ऑफ 17 धावा आहेत 17 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. बॅटची कडा मागे आपण पाहतोय चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न आणि आता इथे सुद्धा धाव मिळणार नाही आहे. शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय गोलंदाज कपिलच्या नावावरती आणि आता डॉट बॉल येत असताना षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि 2 षटकाच्या अंती धावसंख्या 1-17. सरफराज शेख भरपूर खुश आहेत. नुकताच संग्राम 11 नेतलं संघाला त्याने बीट केलं. खोनीचा धोनी अजलान स्पोर्ट्स श्री गणेश L&T खोनी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आणि आता पहिला सामना सुद्धा त्याने जिंकलेला आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत आणि आता 2 षटकामध्ये 8.50च्या गतीने 17 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अतुल हो यावेळेस ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वायर लेग लॉंग लेगला क्षेत्र मोकळं पाहिलंय. वॅकेंट एरिया होती आणि इथून मात्र बॉल चाललाय सीमा पार. रन्स बळतील 6 षटकार. बॉल सीमा पार गेलेला आणि आता षटकार अगदी आपण पाहिलं तर संजीवनी
देणारा षटकार होता भूमी 11 कुंदे संघाला. भूषणदादा रोहने आणि पुरस्कृत केलेला संघ कुंदे टीम मैदानामध्ये खेळते. प्रथम बॅटिंग करते आणि आता संघाची धावा संख्या 23 धावा फलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलं. गोलंदाज अतुल. धीमा गतीचा बॉल चालला बाडी स्लॉंग ऑफ लाईक्स कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता 2 धावा सुद्धा पाहता या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेले आहेत. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहतोय पुढे सरकते मजबूत स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, कारण एक समोरचा संघ देखील दिग्गज संघ आणि त्याच्या संघ एक चांगली टोटल उभी करण्याचा प्रयत्न टीम भूमी 11 कुंदे संघ करेल या मॅचमध्ये. हो, यावेळेस ऑन साईडला वळवलाय पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लीग मधून शतक या ठिकाणी चेंडूला गॅदर करतायत. एकच धाव मिळेल. शांत क्रिकेट मैदानामध्ये जरी चौकार षटकार येत असतील तरी शांत क्रिकेट मैदानामध्ये खेळतायत सध्या तरी भूमी 11 कुंदे हा संघ. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. समोर गोलंदाज अतुल आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती अतुल. स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज. हो, या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्यात आलाय. सातत्याने फशवी गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय धावा संख्या आणि धावा संख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न जरूर गोलंदाजांच्या वतीने करण्यात आलेली ही खासियत राहिली आहे वाडेकर संघाची. पहिले षटक प्रदीप पाटीलने हाताळलं, त्यानंतर गोलंदाज आपण पाहिलं तर कपिल आणि आता अतुल असे 3 गोलंदाज तीनही षटकामध्ये वेगवेगळे वापरण्यात आले. परंतु अगदी आपण पाहतो 5 षटकामध्ये कोणता असा गोलंदाज असेल ज्याच्यावरती वैयक्तिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात येईल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. सिद्धू पाटील जो संघाचा मास्टर माइंड खेळाडू अस्थिरक्षकाच्या भूमिकेत आहे, मैदानाचा केंद्रबिंदू आहे. सध्या तरी गोलंदाजी चांगली करतात गोलंदाज अतुल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्याने केलेलं कमबॅक होतं. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. षटक क्रमांक 3 मधून शेवटचा बॉल. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न कसा सोडेल आणि या संधीचं सोनं करत असताना बॉलला सरळ फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. पहिला डाव जेव्हा संपन्न होईल तेव्हा आपण टॉस बॉक्समध्ये लगेच रिपोर्ट करा, कारण पुढील मॅचचा आपण टॉस सुद्धा करणार आहोत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना होणार आहे साबे वर्सेस देसाई. त्यानंतर सेकंड राऊंडच्या मॅचेसला सुरुवात होईल. 2 मॅचेस तुम्हाला सेकंड राऊंडमधून पाहायला मिळतील आणि शेवटची मॅच आजच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो संघ थेट टॉप 5 मध्ये दाखल होईल. काल अथर्व 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरन जाड संघाने बाजी मारली आहे. गोलंदाज कपिल आलेत. या एंड कडून त्याला षटक देण्यात आलंय. ज्या एंडने त्याने या अगोदरचं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज आता कपिल चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट आलाय आणि धावसंख्येवरती पूर्णपणे आता या ठिकाणी नियंत्रण ठेवत असताना लेफ्ट आर्म सीमार यावेळेस ऑन साईडला उडवलाय. स्वतः गोलंदाज कॉट अँड बोल्ड करण्याची संधी आहे आणि हो या ठिकाणी झेल स्वीकारलंय. फलंदाज झालाय बाद. धक्का आणखीन एक लागेल भूमी 11 कुंदे संघाला. फलंदाज बाद.
असं स्विंग पाहायला मिळालंय. अगदी आपण पाहतो नॅचरल ऑफ ब्रेक. अगदी आपण पाहतोय सातत्याने आपण पाहतो बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न. फलंदाज ठिकाणी बाद होईल. ॲक्शन रिप्लेमध्ये खऱ्या अर्थाने हा चेंडू पाहण्यासारखा असणार आहे. 10 क्रिक लाईव्ह विकेट. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि आता आणखीन एक झेल बाद या ठिकाणी होईल. फलंदाज धक्का लागेल. भूमी 11 कुंदे संघाला चौथा. देसाई संघाचे कॅप्टन पोहोचतात. टीम साबे याही संघाच्या संघनायकाला विनंती राहील. शेवटचा बॉल. विकेट टेकिंग मिडल षटक यावेळेस आपण पाहतोय. जर गोलंदाजी आवडली असेल ना कपिलची तर टाळा व्हायला हरकत नाही आहे. फक्त आणि फक्त 33 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आहेत. भूमी 11 कुंदे संघाच्या खात्यामध्ये. काय गोलंदाजी केली कपिलने. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय अप्रतिम षटक राहिले. 4 षटकांचा खेळ. 4 बाद 33. सर आमच्या इपली यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. एक चांगले फुटबॉलपटू आहेत. एक चांगले क्रिकेटर आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये इपली हे नाव सुद्धा भरपूर मोठं आहे. पेटनेम आहे. आणि शेवटचं अंतिम षटक व्हाईट बॉल टाकण्यात आलाय. 70-70 स्पोर्ट्स आमचे शशिकांत लोंगले अर्थातच लाल्या यांच्या शॉपला तुम्हाला भेट द्यायची असेल तर बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा साईबाबा मंदिर जवळ त्यांचं शॉप आहे. ओ वळवण्याचा प्रयत्न परंतु दिशा खराब आहे. पडल्यानंतर थोडंसं बाहेर आला चेंडू. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त स्वरूप धावा येत आहेत. 35 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सर्वेश. ओ या ठिकाणी डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने पूर्णपणे कमबॅक या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. आणि कंबर कसली आहे मी तर म्हणेन प्रत्येक गोलंदाजाने. षटकातील या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. चला खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर काही सेकंद असतात रिव्ह्यू घेण्यासाठी. जर तुम्हाला डाऊटफुल असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि वाईटसाठी फक्त आणि फक्त ऑफिशियल या ठिकाणी रिव्ह्यू घेणार आहेत. लक्षात असू द्या दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू असणार आहे. तो मात्र 2-2 रिव्ह्यू असणार आहेत बीमरसाठी आणि रनआउटसाठी.
टीम षटकामध्ये आणि आता पंच काहीतरी या सूचना करतात त्या ठिकाणी या रन आउटसाठी केपी चला नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समन आउट असणार आहे. धावा धावफलकावरती आहेत 36. शेवटचे काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे खाडे सर आपण पाहतो या मॅचमध्ये. आणि आता समोर सर्वेश फुल टॉस त्याला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वायर लेग सरळ लॉंग लेगला दर्जेदार स्ट्रोक बॉल सीमा पार. करणे आता धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती या 43 2 70 ची बॉल या संपूर्ण स्पर्धेमध्ये वापरण्यात आलेले आहेत. लगा तो 6 ही टॅगलाईन आहे आणि आणखीन एक लगा तो 6 दुसरा षटकार. धावसंख्येचं लक्ष खऱ्या अर्थाने जर जे मेडन षटक भूषण रोहने यांच्या संघाच्या विरोधात आलं त्या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा जरी बनल्या असताना तर एक चांगली टोटल
बनू शकले असते, परंतु आता 50 धावसंख्येचं लक्ष्य या मॅचमध्ये टीम दिशा 11 शिवशक्ती वाडेगर संघाला. चला आपण टॉस करू नेक्स्ट मॅच आणि त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. एका बाजूला टीम साबे आणि दुसऱ्या बाजूला टीम देसाई या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील. सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद, थँक्यू महेशजी धुळे सर. मी दीपकजी सोनावणे सर आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. जय वागेश्वर प्रसन्न देसाई आणि त्यांच्या विरोधात जीवदानी आई क्रिकेट संघ साबे या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. दीपकजी सोनावणे सर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई आणि त्यांच्या विरोधात संघ आपण खेळताना पाहणार आहोत जीवदानी आई क्रिकेट संघ साबे. टॉस होतोय. काटा कॉल. पहिल्या फेरीचा सामना आहे. यस काटा येतोय. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. भावा टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? गोलंदाजी. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय. साबे संघ बदलापूरमध्ये आणि विशेष करून या मैदानावरती कधी खेळलाय का? नाही. सेवा फाउंडेशनचं मी धन्यवाद करतो की आम्हाला इथे खेळायला एंट्री दिली. आणि विशेष इथं आल्यानंतर आयोजनाविषयी आणि या मैदानाविषयी काय सांगशील आणि बदलापूरच्या ग्रामीण क्रिकेट विषयी काय सांगशील? हे मैदान तर खूप चांगलं आहे. असं एवढं चांगलं मैदान आम्ही अजूनपर्यंत कधी खेळलो नव्हतो. संपूर्ण ग्रासचं ग्राउंड आहे. आमच्या इथे पण टुर्नामेंट होतात पण अशा ग्रासवर नाही होत. पण हे एकदम चांगलं मैदान आहे. नक्कीच नक्कीच. 5 षटकांची मॅच आहे. समोर रिची प्रतिष्ठान देसाई कल्याण डोंबिवली ग्रामीणचा एक मातब्बर संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा तुझा प्रयत्न असेल? 40 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. यापूर्वी कधी देसाई सोबत मॅच खेळलाय का? हां, पूर्वी झालेले मॅच. ते जिंकले, आम्ही पण जिंकलेलो आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे काटेकी टक्कर पाहायला मिळेल. भावानं टॉस जिंकलाय. साबे टीमच्या कॅप्टननं फिल्डिंग स्वीकारली आहे. जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई या संघानं टॉस हारल्यानंतर बॅटिंग करायची आहे. भावा इथं आल्यानंतर कसं वाटलं आणि आयोजनाविषयी काय सांगशील? मैदान खूप छान आहे. इथे खेळायला मजा येईल. आयोजन तर मस्त आहे. 5 षटकांची मॅच आहे. टॉस हारलाय, बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? आम्ही पण बॅटिंग केलीच ती. आता 55-50 मारायचा प्रयत्न करू. नक्कीच 55-50 मारण्याचा प्रयत्न असेल. 5 षटकांची मॅच आहे. तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकल्यानंतर साबे टीमनं फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीचं पाचारण देसाई टीमला दिलंय. दोन्ही संघांदरम्यान बिग फाईट मॅच. नेक्स्ट सामना. धन्यवाद, थँक्यू सो मच. महेशजी धुळे सर आपल्यासोबत जोडले होते. अर्थातच पहिल्या इनिंगमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी 50 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. दिशा 11 शिवशक्ती वाडेघर या संघासाठी सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती येत आहेत. बॅट्समन अतुल आणि सिद्धू सुरुवात करतील. यावेळेस हा चेंडू पहा ऑफस्टिकला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव येतोय. सुरुवात दमदार केली आहे.
यावेळी चेक केलं जाईल. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर वाईट बॉल. पंचांचा इशारा अवांतरचा येतोय. अतुल भोईर आणि सिद्धू पाटील ही जोडी नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतायत. 50 धावांचं टार्गेट दिलंय. टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिला डॉट, त्यानंतर अवांतरच्या स्वरूपात धाव आली. श्रीगणेशा झालाय. गोलंदाजी मार्कवरनं विनोद. पहिल्या षटकासाठी कुंदे टीमसाठी वेगवान गोलंदाजी, फिरून मारलाय, फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी कुणी नाहीये. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार बॅट्समन अतुल भोईरच्या बॅटमधून. चार धावांच्या मदतीने इथं धावफलकाला सुरुवात केली आहे. एक अंपायर डिसिजन चौकार. 4 आणि 1 5 अशा 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोद यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव येतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या दोन्ही संघांदरम्यान पाहायला मिळेल. अर्थातच कल्याण ग्रामीणच्या दोन टीम आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगलं पोटेन्शियल, चांगली ताकद, चांगला दर्जा पाहायला मिळतोय. एका बाजूनं वन अँड ओनली सिद्धू पाटील, दुसऱ्या बाजूनं भूषणजी रोहणे. बिग फाईट मॅच. बॉडी लाईन शरीरावरती आदळलाय. लाऊड अपील करतायत. पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले. मात्र दर्जेदार गोलंदाजी, चांगली गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. मोठा अपील करतायत, दाद मागतायत पंचांकडे. मात्र पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोलंदाज विनोद पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक पार पडत असताना बॅटिंग करतोय अतुल भोईर स्ट्राईक एंडवरती. दुसऱ्या बाजूनं सिद्धू पाटील जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. यावेळेस समोर खेळलाय फटका जबरदस्त. मिडॉनला बीट केलं. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन अतुल भोईरच्या बॅटमधनं हा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. चौकार येतोय. अजून एक 4 धावांचा फटका. एकंदरीत स्कोर कार्ड पुढे सरकलंय ते 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. 50 धावांचं टार्गेट दिलंय. टार्गेटचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. सुरुवातीला आपण पाहाल तर 2 चौकारांच्या मदतीने या ठिकाणी बॅटिंग करतोय अतुल. षटक क्रमांक पहिलं विनोदचं. काही चेंडू चांगले राहिले. त्यानंतर मात्र 2 चेंडूंवरती हल्ला बोल करत असताना अतुल भोईरनं क्लास दाखवायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा विनोद येतोय. वेगवान तेज तरार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. क्लासिकल अंदाज मैदानात पेश करत असताना चांगल्या गोलंदाजी विरोधात चांगली फटकेबाजी. अतुल भोईरच्या बॅटिंगचा क्लासिकल नजराणा. 1 more 4. पहिलं संपलेलं आहे. एका षटकाच्या अंती धावफलकावरती 13 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 विदाउट लॉस. बिनबाद 13 धावा इथं जमवल्यात. अतुल भोईरच्या बॅटमधनं तब्बल 12 धावा. 1 धाव अवांतरची. अशा पद्धतीनं पहिल्या षटकात 13 धावा आल्या. 3 चेंडू डॉट जरूर आले विनोदच्या माध्यमातून. मात्र लगेचच भर या ठिकाणी करत असताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. स्कोर कार्ड वरती आहेत 13 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज रोशन येतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती सिद्धू पाटील. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि चांगल्या दर्जाची बॅटिंग, असं बॅटल तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती सिद्धू पाटील.
पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने उडवलाय कव्हर आणि पॉइंटच्या मधनं सरळ चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं अडवण्यात यश आलंय. वेगवान जाऊन चेंडूला स्टॉप केलं, अडवलं, फेकलं, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या. चांगला फटका होता. त्यानंतर आपण पाहाल तर रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा सुंदर केली, फिल्डिंग सुद्धा सुंदर दर्जाची पाहायला मिळाली, चेंडू सुद्धा अप्रतिम, अतिशय चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक दुसरा आहे. स्ट्राईक एंडवरती सिद्धू पाटील, क्लासिकल बॅटिंगसाठी ओळख असणारे खेळाडू आहे. भरपूर वर्षांचा अनुभव आणि या अनुभवाला उत्तर देत असताना गोलंदाज रोशनला आपण पाहताय, यंगस्टर खेळाडू आहे. भरपूर चांगल्या पद्धतीने टाकलेला हा चेंडू, बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. सिद्धू पाटील यांच्या विरोधात टाकलेला हा दर्जेदार चेंडू, चांगलं बॅटल आहे, चांगली लढत पाहायला मिळते. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, फटका फसलाय, झेलची संधी, मैदानात पहिली विकेट आली आहे. मास्टर माइंड खेळाडू सिद्धू पाटीलची विकेट मिळाली. पहिला फलंदाज माघारी परतत असताना पहिलं पाखरू आझाद. भूमी 11 कुंदे या टीमला झुंजार संघ म्हणून कुंदे संघाकडे नेहमीच पाहिलं जातं. समोर कुठलीही टीम असू द्या, समोर किती ताकदवर दर्जाचा प्रतिस्पर्धी असू द्या, आम्ही कुठल्याही संघाविरोधात कुठल्याही गटात खेळण्यासाठी तयार असतो. ही ओळख आहे भूमी 11 कुंदे या टीमची. मैदानावरती झुंज देत आहेत. समोरून आपण पाहताय तर ताकदवर दिशा 11 शिवशक्ती वाडेगर हा संघ खेळतोय आणि त्यांना फाईट देत असताना भूमी 11 कुंदे 50चं टार्गेट आहे, 50 रन्स टू विन. धावफलकावरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 15 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. रोशन गोलंदाजी करतोय आणि पहिली विकेट त्यानं मिळवून दिली आहे. ब्रेक थ्रूची गरज होती. पहिला फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट, गोल्डन विकेट इथं मिळवून दिली आहे. सिद्धू पाटील बाद होत आहेत. त्यांच्या जागेवरती नवीन बॅटर प्रणित पाटील, अजून एक क्लासिकल आणि एव्हरग्रीन खेळाडू मैदानावरती. पुन्हा संधी आली होती. सोप्पा झेल ड्रॉप होतोय अगदी सहजगत्या. होम डिलिव्हरी, प्रणित पाटील सारख्या फलंदाजाचा कॅच अशा पद्धतीने तुम्ही सोडला तर मात्र मित्रांनो तुम्हाला अडचणी येऊ शकतात. सोपा झेल होता, झेल टिपणं गरजेचं होतं. या अगोदरचा झेल त्यानं टिपला, मात्र यावेळेस हा झेल ड्रॉप झालाय. संधी निर्माण केली होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, मात्र इथं कॅच ड्रॉप, झेल सुटला आणि जीवनदान मिळाले प्रणित पाटीलला. सिंगल आली आहे. धावफलकावरती 16 धावा धावफलकावर. रनवेमध्ये थोडासा अडथळा. गोलंदाजी करत असताना रोशन संघासाठी चांगली कामगिरी अद्यापपर्यंत पार पाडतोय. संघ निश्चितच संघर्ष करतोय आणि अशा संघर्षाच्या वेळेला संघर्ष योद्धा बनून मैदानावरती गोलंदाजी करतोय. रोशनवरती जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी तो पार पाडतोय. राईट अमोर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय. विकेटच्या मागे त्या ठिकाणी अडवला जातोय. चांगल्या पद्धतीने बॅकअप पाहायला मिळतंय. भरपूर मेहनत मैदानात घेत आहेत. भरपूर जिद्द, कष्ट, चिकाटी दाखवत असताना बॅटिंग करतोय स्ट्राईक एंडवरती अतुल भोईर, ज्याच्या बॅटमधनं 3 चौकार अगदी पहिल्या षटकात आले. त्याच्या विरोधात टाकलेला हा डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भन्नाट वेग, चांगली नियंत्रित गती आणि व्हेरी गुड लाईन अँड लेंथ. यावेळेस खेळलाय, फटका फिरून मारलाय आणि चांगल्या पद्धतीने इथं गॅप सिलेक्शन सुद्धा आलेलं आहे. स्क्वेअर लेगला पार करत असताना अतुल भोईर क्लासिकल बॅटिंग करतोय. अजून एक आलाय चौकार.
कडा मुकाबला, काटेकी टक्कर मैदानावरती झुंज पाहायला मिळेल. चिकाटी जिद्द दोन्ही संघ दाखवत आहेत. 2 षटकं संपलेले आहेत. स्कोअर कार्ड वरती 20 धावा, 20 ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि 30 धावांची गरज. एकंदरीत 50 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना मॅच ऑन केली आहे गोलंदाज रोशननं. चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट त्यानं मिळवली आहे. त्यानंतर आपण पाहाल तर सिद्धू पाटील यांना सुद्धा बाद केल्यानंतर एक संधी आली होती. प्रणित पाटील यांचा सुद्धा झेल आला होता, मात्र तो झेल ड्रॉप झालाय आणि निश्चितच इथून विकेट घेणं गरजेचं आहे. हा सामना जर जिंकायचा असेल तर डॉट बॉल विकेट असं सूत्र आणि तंत्र तुम्हाला वापरावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथं स्कोअर कार्ड वरती आहेत 20 धावा, 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा विनोदवरती विश्वास दाखवलाय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक, संघासाठीचं हे तिसरं षटक या ठिकाणी चालू होतंय. बॉलर तयार. तिसऱ्या षटकाची जबाबदारी विनोदच्या खांद्यावरती पुन्हा एकदा दिली आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यानं केली, मात्र क्लासिकल अंदाज अतुल भोईरचा आला. 3 चौकार त्यानं ठोकले होते. यावेळेस पहिलाच बॉल, बॅटची एज, थर्डमॅनला बीट केलं. डेलिकेट टच, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तंत्र वापरलं आणि सरळ थर्डमॅनला पार करत असताना चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. या षटकाची सुरुवात चौकारानं. प्रणित पाटील क्लासिकल खेळाडू आहे. ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला हार्ड हिटिंग आक्रमक शैली सुद्धा पाहायला मिळते. यावेळेस खेळलाय फटका ऑन साइडला. स्क्वेअर लेग बाउंड्रीवरनं फिल्डर आला, त्या ठिकाणी पकडून फेक करेल. सिंगल, 1 धाव येते. सेन्सिबल क्रिकेट. चौकारानंतर लगेचच एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली. स्कोअर कार्ड पुढे सरकलं जातंय ते 25 वरती. अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण क्रिकेट मैदानावरती खेळतायत. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग दोघांच्या दरम्यान पाहायला मिळतीये. 1 विकेट जरूर आली, मात्र त्यानंतर सुंदर कमबॅक आणि आकर्षकरित्या बॅटिंग करत असताना दोन्ही बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली पार्टनरशिप मैदानात रचतायत, चांगली भागीदारी. यावेळेस हा चेंडू चेक करतायत. पंचांचा इशारा, वाईड बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची पुन्हा मदत येते. धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. एका धावेनं 26 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. 26 धावा धावफलकावरती जोडल्यात. एकंदरीत 50चं टार्गेट. अजूनही 24 धावांची गरज आहे. इम्प्रोव्हायझेशन करायचंय. हलक्या हातानं सुपला खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. वेग चांगला आहे, वेग अतिशय चांगला आहे विनोदकडे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. अंदाज त्याचा चांगला आहे, टप्पा चांगला आहे, गती नियंत्रण चांगलं आहे. निश्चितच आपण पाहाल तर ही मॅच रफ अँड टफ करतायत. तिसरा षट हलक्या हातानं प्लेस केलं समोरच्या दिशेला. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पहा, जबरदस्त खेळ खेळतायत. क्रिकेट हा खेळ जितका ताकदीनं, जितका मेहनतीनं खेळला जातो, तितकाच तो डोक्यानं सुद्धा खेळला जातो. निश्चित आपण पाहताय हलक्या हातानं त्या ठिकाणी टॅप केलं समोरच्या दिशेला. कुणी फिल्डर नाही हे पाहिलं. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू पकडून फेक करेल तोपर्यंत या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. डोक्याचा वापर पूर्णपणे करत असताना मैदानावरती प्रणित पाटील अतिशय स्टार खेळाडू आहे, एव्हरग्रीन प्लेयर आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा या खेळाडूला आपण सातत्यानं पाहताय. आज गावच्या संघासाठी खेळत असताना निश्चितच चांगल्या दर्जाची कामगिरी पार पाडतोय. 28 धावा, 28. यावेळेस सुपला फसला. शॉर्ट फाईन लेगला झेल टिपला आणि या ठिकाणी फलंदाजाचा खेळ संपला. प्रणित पाटील बाद.
प्रणित पाटीलचा सुपला फसलेला आहे आणि माघारी पाठवलं जाते. विकेट येते. विकेट अर्जित केली आहे दुसरी. गोलंदाज विनोदच्या माध्यमातून टिपलेला हा गडी. 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकात आपण आहोत आणि धावफलकावरती आहेत त्या अद्यापपर्यंत 28 धावा. तिसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलकावरती आहेत 28 धावा. अजूनही 22 धावांचं लक्ष पार करायचंय. एकंदरीत 50चं लक्ष ठेवलंय. 50 रन्स टू विन. 50 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना विनोदनं आशा निर्माण केल्यात आणि निश्चितच आपल्या संघासाठी इथं आशेचा किरण दाखवण्यास सुरुवात केली आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. विकेट मिळवली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅट्समन कपिल आलाय. पहिलाच बॉल कपिलसाठी. स्विच हिट अटेम्प्ट. सक्सेसफुल अटेम्प्ट. जसा बॅटवरती लागला 6 धावांची मुहूर्तमेढ. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्विच हिटचा अंदाज. कपिल ऑन फायर. षटकार. षटकार येतोय. शेवट मात्र गोड केला या षटकाचा. षटकाराच्या मदतीनं स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलं ते 34 या आकड्यावरती. 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. सामना खुला केला. या षटकाराने सामना ओपन केलाय. बॅटिंग करण्यासाठी कपिल आला आणि पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा एक जबरदस्त नजराणा पेश केला. 6 धावा येत आहेत. स्कोअर कार्ड वेगानं फ्लाय झालं 34 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण तुम्हाला पाहायला मिळतंय. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. बॅटिंग करत असताना मैदानावरती कपिल आणि अतुल ही जोडी. अतुल भोईर जो सलामीसाठी आलाय अजूनही खेळतोय. निश्चितच वैयक्तिक एक चांगली खेळी मैदानात पेश करतोय आणि संघासाठी प्रणित आणि कपिल ही जोडी मैदानावरती खेळतायत. या ठिकाणी आपण पाहताय चौथ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलेत. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली. चांगली बॅटिंग. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत. 12 चेंडू 16 ची गरज आहे. माहिती आहे निश्चितच रिस्क घेणं गरजेचं नाही आणि अशा वेळेला हलक्या हाताने त्या ठिकाणी प्लेस केलं. समोरच्या दिशेला खेळलाय. 2 धावा कंप्लीट केल्या. समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 11 चेंडू 14 धावा. बॅटिंग करत असताना प्रणित ज्याच्या बॅटमधनं या 2 धावा आल्या स्कोअर कार्डवरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतं. जाऊन पोहोचलं ते 36 वरती. यावेळेस पहा कबरच्या डोक्यावरनं खाली क्षेत्र निवडलं आणि क्लासिकल अंदाजात ठोकलेला हा दर्जेदार प्रहार. चौकार. मात्र इथून अजून ओपन करण्याचा प्रयत्न. विजयातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. यावेळेस उलट्या हाताने खेळायचं होतं. रिवर्स. मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन आलं नाही. निर्धाव येतोय. गोलंदाज राज आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव. त्यानंतर चौकार. इथं डॉट येतोय. 3 चेंडू फेकलेत. इथं मात्र आपण पाहिलं तर 6 धावा त्यानं खर्च केल्यात या षटकामध्ये. टोटल आपण पाहिलं तर एकंदरीत 40 धावा 40. अजूनही इथून 10 धावांची आवश्यकता आहे. 40 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 10 धावा अजून गरजेच्या. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे.
सामना निश्चितच इथून खुला करण्याचा प्रयत्न केला जातोय. सामना लवकरात लवकर फिनिश करण्याच्या तयारीत स्ट्राईक एंडवरती बॅट्समन खेळतोय प्रणित. यावेळेस पहा खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. थ्रो आला, कलेक्शन आलं नाही आणि या अनुषंगानं एक सिंगल धाव कंप्लीट केली. रिस्की सिंगल, धाव येणं गरजेचं होतं आणि ही सिंगल आल्यानंतर स्कोअर कार्डला मदत केली जाईल. स्कोअर कार्ड 41 वरती जाऊन पोहोचलंय. 41. षटक चौथं. राज गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्यानं फेकलेत. षटकातील पुढचा चेंडू येतोय, मार्गस्थ होतोय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावसंख्या गरजेची आहे ती 9. 8 चेंडू आणि 9 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. हे मैदान इतिहास साक्ष आहे मित्रांनो. आठवण नक्कीच करून देऊ. यावेळेस बॅटची एज शॉट फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवतोय. चांगल्या पद्धतीनं स्टॉप केलं. एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. आता मात्र पुन्हा अजून जर पाहिलं तर 7 चेंडू आणि गरजेच्या आहेत त्या 8 धावा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये मेगा फायनलच्या मॅचमध्ये याच मैदानावरती 6 चेंडू आणि 1 धाव सुद्धा डिपेंड होताना आपण पाहिलेली आहे. या मैदानाचा इतिहास आहे. 7 चेंडू आणि अजूनही 8 धावांची आवश्यकता. सामना अजूनही हाय व्होल्टेज ड्रामा. सामन्याच्या गर्भामध्ये काय दडलंय हे सांगणं अजूनही कठीण. प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यामध्ये. हा चेंडू चांगला आहे, डॉट येतोय आणि सामना ऑन राहिलाय. षटक संपलंय चौथं. 4 षटकांची सांगता झाली. स्कोअर कार्ड वरती आहेत त्या एकंदरीत 42 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 8 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही मित्रांनो. प्रतीक पाटील आणि कपिल ही जोडी मैदानावरती खेळतायत. निश्चितच 6 चेंडू 8 धावा समीकरण असं पाहिलं तर सोपं वाटतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती कधीही काही घडू शकतं. भूमी 11 कुंदे संघर्ष करणारा संघर्षमयी संघ आहे. संघर्ष योद्धे या संघात भरपूर पाहायला मिळतील. गोलंदाज हितेश आलाय ज्याच्यावरती जबाबदारी दिली आहे 6 चेंडू 8 धावा डिपेंड करण्याची. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती बॅट्समन धावांची आवश्यकता. बॉलर तयार. मॅच ऑन. दोन्ही संघासाठी सामना जिवंत झालाय. भरपूर मेहनत भूमी 11 कुंदे संघ सुद्धा घेतोय. पहिलाच बॉल समोर खेळलाय. बॅक टू द बॉलर. विकेटची संधी. विकेटची संधी. गोलंदाजानं पकडला होता चेंडू. डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं, बंधनकारक होतं. मात्र यावेळेस डायरेक्ट हिट झालं नाही आणि एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. एक धाव कंप्लीट होतीये. धावफलकावरती जोडली जाईल. आता मात्र एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. वाडेगर सारखा मातब्बर संघ मैदानावरती आहे. दिशा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेगर या संघाला अजूनही 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू 7 धावा बनवाव्या लागतील कंपल्सरी. मैदानावरती निश्चितच संघर्ष पाहायला मिळेल. संघर्ष दोन्ही संघ करतायत. दोन्ही संघ ताकद लावतायत. दोन्ही संघ जिद्द चिकाटी मेहनत करत असताना बॉलर पुन्हा एकदा तयार. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. जास्त जोर लावला. नवीन काहीतरी करायचं या अनुषंगानं वेगानं टाकण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेर. दिशा चुकली आणि एकदा का दिशा चुकली की मग मात्र दशा चुकली. वाईड बॉल. अवांतरची खून येते धावफलकावरती. जर आपण पाहिलं तर 44. अजूनही 6 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5 बॉल 6 धावा. तसं पाहायला गेलं तर सामना एका चेंडूचा.
मात्र गोलंदाजानं जर एखाद दुसरा डॉट अजून टाकला तर मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. बॉलर हितेशवरती जबाबदारी. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरला खेळतायत. सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी फिल्डर आहे, पकडून फेक करेल तोपर्यंत उशीर झाला आणि इथं 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगले खेळतायत दोन्ही संघ. टिचून खेळत असताना दोन्ही संघ मेहनत घेत असताना स्कोर कार्ड पुन्हा एकदा हल्लंय, थोडंसं पुढे सरकलंय ते 47 वरती 47. तीन धावांची अजून या ठिकाणी आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 4. चार चेंडू 4 धावांची गरज. या ठिकाणी स्कोर कार्ड वरती करेक्शन होत आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवरती फटका खेचलाय, फसलेला फटका. त्या ठिकाणी फिल्डर येतोय सीमारेषेवरनं. 1 धाव पूर्ण झाली. अजून सामना चालू आहे, अजून सामना जिवंत आहे. क्रिकेटच्या मैदानावरती कधी काही घडू शकतं. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना दोन्ही संघांसाठी संपलेला नाही. दोन्ही संघांसाठी सामना जिवंत आहे. तीन चेंडू आणि अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. कपिल आणि प्रणित किल्ला लढवत आहेत. सामना खेचून आणण्याच्या तयारीत. बॉलरसाठी सुद्धा ही सुवर्ण संधी. आता मात्र हा सामना जर जिंकून दिला गोलंदाज हितेशनं तर मात्र हिरो ठरण्याची संधी. संकटाच्या वेळेला जो धावून येतो तो खरा मित्र असतो. इथं निश्चितच दोन्ही संघासाठी सामना जिवंत आहे. विशेष जर आपण पाहिलं तर संघर्षाची परिस्थिती भूमी 11 कुंदे या टीमसाठी आहे. हितेश ज्याच्यावरती जबाबदारी दिली आहे त्यानं हा सामना जर जिंकवला तर मात्र खरा संघर्ष योद्धा होण्याची संधी. यावेळेस पुन्हा एकदा खेळलाय फटका. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट. 1च धाव. या मॅच मध्ये दडलंय. काय फिल्डिंग चांगली झाली होती मात्र थ्रो थोडासा खराब. वाईड आला, बॅकअप नव्हतं आणि अशा वेळेला चुकीच्या पद्धतीने जर धावा तुम्ही खर्च कराल तर मात्र निश्चितच तुमचा पराभव टाळणं अशक्य होईल. 2 चेंडू आणि आता मात्र 1 धावेची गरज. स्कोर आर लेवल. 2 चेंडू 1 धाव. चांगली गोलंदाजी हितेश करतोय. सामना हाय व्होल्टेज करण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. सामना नक्कीच इथं काटेकी टक्कर देण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 2 बॉल 1. इथं विकेटची गरज, डॉटची गरज. इथे 6 चेंडू पुन्हा एकदा समोर खेळलाय. त्या ठिकाणी पकडलाय. विकेट मिळेल का? आणि ही धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. काटेकी टक्कर मैदानात पेश केली. भूमी 11 कुंदे संघाचं सुद्धा मनापासून कौतुक करूया आणि अभिनंदन करूया. टीम दिशा 11 शिवशक्ती जय जलेश्वर वाडेकर या टीमचं. वेल प्लेड बॉयज. आणि या सामन्याचा हिरो आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी करत असताना भूमी 11 कुंदे संघाला खऱ्या अर्थानं अडचणीत आणलं आणि बॅटिंग करत असताना मोक्याच्या क्षणाला येऊन एक चांगला कॅमिओ मैदानात पेश केला. अष्टपैलू खेळाडू कपिल